नमस्कार. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कसेच सगळे मजेत ना? आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज ना ब्लॉगला सुरुवात ना मी संध्याकाळपासून केलेली आहे. सकाळपासून मी काही शूट घेतलेलं नाही आहे. आणि आज माझं पहिला शुक्रवार आहे वैभवलक्ष्मी व्रताचा, तर ते सुद्धा शेअर करते. आणि स्वयंपाकसुद्धा बाकी आहे, तर आधी पूजा करून घेते. आणि वैभवलक्ष्मी व्रताची म्हणजे सुरुवातच कशी आहे की संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेलाच पूजा मांडायची, तेव्हाच पुस्तक वाचून वगैरे आरती करून आणि नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचा आहे. म्हणून मग आधी पूजा वगैरे करून घेते आणि नंतर जेवण करते. थोडंफार आहे दुपारचं, थोडंफार करायचं आहे. आणि हां, वैभवलक्ष्मीचं व्रत ज्या वेळेला असतं ना, तर व्रताला नैवेद्यानं वैभवलक्ष्मीला खिरीचा मान असतो, खिरीचा नैवेद्य करायचा असतो. त्याही गोष्टी मी शेअर करते पुढे. तर मी व्हिडिओला सुरुवात करते. अजून मला पूजा मांडायची आहे, तर त्या पण गोष्टी मी थोड्याफार शेअर करते. जसं म्हणजे घरात एकटीच आहे, कॅमेरा पकडायला पण कोणी नाही आहे, तर जसं होईल तसं मी दाखवायचा प्रयत्न करते. चला मग व्हिडिओला सुरुवात करते. आता पूजा मांडायला घेतलेली आहे मी. तर आता कशी पूजा मांडते कशी नाही मी बॅक कॅमेराने दाखवते. जसं होईल, हातात कॅमेरा घेतला आहे, ॲक्च्युली मोबाईल हातातमध्ये घेतलेला आहे, तर दाखवते मी पूजा कशी मांडते. खूप सोपी आणि एकदम इझी पूजा आहे. आणि हे वैभव लक्ष्मी मातेचं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये ना सगळ्या विधी, कशी पूजा मांडायची आहे, दुसऱ्या दिवशी कशी उचलायची, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे. आणि इथे एक शिलाची कथा आहे, आपल्याला शिलाची कथा वाचायची आहे. हे मी लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. मी वरती काय पूजा मांडत नाहीये, कारण की मग पूजा करायला वगैरे मला बरं पडेल, म्हणून मी टिपवाय घेतलाय. आणि हे बघा, टिपवायवरती पाठ ठेवून मी त्याच्यावरती पूजा करत आहे. इथे लाल वस्त्र अंथरलेलं आहे. इथे माझ्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो आहे ॲक्च्युली, तर तो फोटोसुद्धा मी मांडणार आहे. तर फोटोची स्थापना कशी करायची आहे तेही मी दाखवते. गणपती पूजन करून घेते सर्वात अगोदर. इथे गणपती बाप्पांची ही मूर्ती आहे माझ्याकडे, ती मांडलेली आहे. तांदूळ, कुंकू व्हायला आहे. आणि आता इथे माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे, तर इथे थोडेसे मी तांदूळ आधी ठेवते. हळद कुंकू वाहून घेणार आहे. आणि तिथे आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो त्या तांदळाच्या वरती असं हे करून हे झालं. गणपती स्थापना झालं. मी कलशची स्थापना कशी करणार आहे, तर एक असा पाण्याने भरलेला कलश घेतलेला आहे. आता कलशला ना हळद आणि कुंकू दोन्ही मिक्स करून मी हे उलं करून घेतलेलं आहे, त्याचेच गंध लावते. आणि पुन्हा एक वेळ आपल्याला हळदीचं बोट त्याच्यावरतीच उमटवायचे. आता पाण्यामध्ये हळद, कुंकू, थोडेसे अक्षदा हे वाहून घ्यायचं. आणि एक फूल. आता मी स्वस्तिक काढून घेते. इथे असं म्हणजे हळदी कुंकूने जरी आपल्या बोटं जरी हे केली ना, उमठवली ना तरी चालतात, पण मी इथे स्वस्तिक काढून घेते. स्वस्तिक काढून घेतलेला आहे मी. आता इथे कलशची स्थापना करूया. हळदी, थोडेसे तांदूळची रास काढून घ्यायची, असा फुलाचा आकार द्यायचा, किंवा मग स्वस्तिक काढलं तरी चालतं, पण अशी आरस करून घ्यायची तांदळाची, की जेणेकरून त्यावर फूल किंवा स्वस्तिक काढलं तरी चालतं. त्याच्यावर कलश ठेवायचा. आता कलशावर ठेवायची प्लेट. पुढचं सांगते मी. आणि इथे ना माझ्याकडे श्रीयंत्र आहे. हे श्रीयंत्र जरी नसेल ना तुमच्याकडे, तर श्रीयंत्राचा फोटो असतो पुस्तकामध्ये, तो एका पुठ्ठ्यावरती चिटकून तो जरी पुजला तरी चालेल. हे मी 2 वर्षापूर्वी हे श्रीयंत्र घेतलेलं, जेव्हा मला उपवासाला सुरुवात करायची होती तेव्हा. तर श्रीयंत्र पण मी तांदळामध्ये ठेवलेलं आहे. तर श्रीयंत्राची पण स्थापना करताना खाली थोडेसे तांदूळ आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवायचं. झालं. मस्त पूजा वगैरे मांडून झालेली आहे. आता मी पोथी वाचायला सुरुवात करते. बाकीचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. आता इथे एक वेळा दाखवते मी पूजा कशी मांडलेली आहे म्हणून. पूजा मांडून घेतलेली आहे. धूप वगैरे दाखवलेला आहे, दीप प्रज्वलित केलेला आहे. आणि इथे ना गजलक्ष्मी ठेवलेल्या आहेत मी मस्तपैकी. हे बघा,
इथे गजलक्ष्मी सुद्धा ठेवलेल्या आहेत, दीप वगैरे, एकदम सोपी पूजा आहे. इथे श्रीयंत्र आहे पुजलेला. आणि कसं हे व्रताला ना एखादं सोन्याचं दागिना किंवा मग चांदीचा किंवा तेही नसलं तर 1 रुपयाचं नाणं सुद्धा चालतं. ते सुद्धा आपल्याला इथे कलशवरती पूजायचं आहे. तर कसं पुजते वगैरे मी दाखवते तुम्हाला. पहिलं पुस्तक उघडलं तर इथे श्लोक आहे लक्ष्मी सत्वन. हे पहिलं आपल्याला वाचून घ्यायचं आहे. मी वाचते आणि मग पुढचं दाखवते. हे वाचून झाल्यानंतर आपण दागिना ह्या कळसवरती ठेवायचा आणि तो पुजायचा आणि त्याच्यावरती एक लाल कलरचं फूल आपण चढवायचं आहे. हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. थोडासा व्हिडिओ ना सगळा मिक्स येत आहे. 2-3 दिवसाचा एकत्रच केलाय. काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ काही सेपरेट शेअर केले नाही आहे. आणि सगळ्या मैत्रिणींना आणि ताईंना हॅपी फ्रेंडशिप डे. आज फ्रेंडशिप डे आहे, तो पण थोडासा व्हिडिओ मी मिक्स करत आहे सगळ्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ कसा वाटतोय तेही सांगा. तर जास्त विशेष काही नाही आहे. भूमिक फ्रेंडशिप बँड घेऊन आलेला आहे. आल्या पहिला मलाच बांधायला आलेला आहे. तर म्हटलं चला हा पण व्हिडिओ घेऊया, ते पण शेअर करूया तुमच्या बरोबर. हॅपी फ्रेंडशिप डे. सगळ्यांना तो हॅपी फ्रेंडशिप डे विश करणार नाही सर्वांना हो, पण तू व्हिडिओ मधून शुभेच्छा देऊ शकतोस ना. प्रत्येकांपर्यंत पोहोचतात. मग सगळे मावशी असू, दादा असू, ताई असू, सगळ्यांना फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा देऊ शकतो, है की नाही. वन्स अगेन सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. तू हे माझ्यासाठी आणलंस? हे का हे आणलेलंस ना? ते तुला मी मस्त मस्करी म्हणून दाखवते. अच्छा, नाही बरं. फ्रेंडशिप डे मम्मा, मला तर झालं. मम्मा, रुचीला मी फ्रेंडशिप बँड म्हणजे फ्रेंडशिप रिबीन घातली आणि रुची गेला फ्रेंडशिप रिबीन आणि बँड आणायला माझ्यासाठी. तू पण मला बांध ना. ओके, तर मी तुला बांधते. आता कॅमेरा कसा पकडणार? मी आधी बांधते. मी कॅमेरा पकडतो. केलंस? सारखं निघतंय काय आहे? मग मोठंवाला घे, चालेल. तू छोटं घेतलेलंस कशाला? म्हणून मी आधी बोललेली ना, एवढे छोटे छोटे तुकडे कापायचेच नाही ना, ते वेस्ट जातात. ते मी आता गहू पोह्याला बांधणार. फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन झालेलं आहे. सकाळपासून मी व्हिडिओला सुरुवात केलेली नाहीये. दुपारचं झाली, जेवायचा टायमिंग झालेला आहे. तर थोडं देवपूजा वगैरे तर माझी सकाळी झालेली आहे. स्वयंपाक पण होत आलाय. फक्त 2-3 आता चपात्या करायच्या आहेत, पीठ मळून ठेवले आणि भाजी वगैरे पण दाखवते काय काय बनवते. ही वाटाण्याची साधी सोपी भाजी केलेली आहे. इथे वाटाणा केलेला आहे आणि इथे थोडंसं अख्खा मसूर केलेला आहे. अख्खा मसूर एकदम साधी सोपी अख्खा मेनू केलेला आहे. काय नाही आहे, भात आहे, चपाती आहे, अख्खा मसूर असं थोडंसं लपथप केलेलं आहे आणि वाटाण्याची सुकी भाजी. आता वाटाण्याच्या भाजीमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा म्हणजे झालं.